ओके ओके थांब मी बघून येतो काम ना. साहेब सर्व गाड्या धुवून झाल्यात. ओ अच्छा थँक्यू दादा. विश्वा कोण? हां 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 इट्स ओके. घाबरल्यास का एवढी? हे बघ ड्रायव्हर होता आपला. घाबरू नकोस. तुला पाणी हवंय का? आज सकाळी थिएटरमध्ये जेव्हापासून जयंतला बघितलंय ना तेव्हापासून खूप भीती वाटते. मला मला काही सुचत नाहीये. मला आता हे सुद्धा कळलं नाही माझा तोल कसा गेला ते. ओके इट्स ओके. असं होऊ शकतं. आय कॅन अंडरस्टँड. डोंट वरी. हॅलो. हॅलो विश्वा दाद्या, मी कमळी बोलायलोय. हां बोल कमळी. काय झालं? तुझ्या संग जान्हवीताई आहे का? हो आहे का? जरा स्पीकरवर टाकी फोन. अच्छा एक मिनिट. स्पीकरवर टाका म्हणते. हां बोल कमळी. टाकलाय स्पीकरवर. हां जान्हवीताई, अगं जयंत तुझा फोटो दाखवत इथे तुला हुडकायलाय. तुला सावध करायला मी फोन केलाय. तरी मला सकाळपासून भीती वाटतच होती. मला माहित होतं जयंत आता काही ना काहीतरी करून माझा शोध घ्यायचा प्रयत्न करणार. तुला माहितीये कमळी, साधं दार जरी वाजलं ना तरी धडकी भरते अगं मला. मला मला काही कळत नाहीये. मला खूप भीती वाटते. होय ग, तुला भीती वाटणं साहजिकच आहे. वेळेत आपण काळजी घेतली तर तो तुझ्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही. आणि म्हणूनच प्लॅन सांगायला तुला कॉल केलाय. प्लॅन? कुठला कुठला प्लॅन कमळी? म्हणजे जान्हवीताईला हुडकायला जयंत आधी तिच्या जवळच्या माणसांकडे जाणार की नाही. बरोबर आहे. आणि मग तिथनं कदाचित विश्वा दाद्या ती तुझ्या घरला येईल. हो तेही शक्य आहे. अशा टायमाला तिकडं न थांबता ती जर माझ्या हॉस्टेलवर आली तर तिला इथं कुणी ओळखणारच नाही. त्यामुळे तू इथं येतेस का? आणि कसं आहे, जर जयंत तिचा फोटो दाखवत इथं आला तरी त्याला काय सापडणार नाही. बरोबर आहे तुझं कमळी. जानू कमळी म्हणते ते अगदी योग्य आहे. तू जर कमळीकडे जाशील तर तू सेफ असशील अगं. कारण जयंत कमळीला ओळखत नाही. त्यामुळे तो तिकडे तिच्या हॉस्टेलकडे का जाणार? संबंधच येत नाही ना. तेच ठीक आहे, कदाचित तुम्ही जे म्हणताय तेच योग्य आहे. मी येते कमळी तुझ्या इथे. हां ठेवतो.